हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी मानसी. आज तुम्हाला करडईची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. तर इथे ह्यासाठी मी ही मुगाची डाळ आणि शेंगदाणे एक तासभर भिजवून ठेवल्यात पाण्यात आणि ही करडईची भाजी धुवून घेतलीये. तर आता ही करडईची भाजी अशी चिरून घ्यायची. तर इथे मी मिरच्या घेतल्यात चिरून आणि लसूण ठेचून घेतलाय. भाजी चिरून घेतलीये. आता आपण भाजी ही फोडणीला टाकूया. तर आता इथे तेल ऍड करायचं आधी सगळ्यात. तर इथे आपण घालून घ्यायची मोहरी, जिरे, हिंग. आता आपण इथे मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचं. हा लसूण चांगला परतून घ्यायचा, म्हणजे ह्याचा वास खूप छान लागतो भाजीला. इथे आता लसूण असा लाल झाला ना की मग आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ घालून घ्यायचं. वास सुटतो लसणाचा फ्राय झाल्यानंतर. तर आता इथे हे डाळ पण इथे ऍड केली आहे. आता ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची. ही भाजी दिसताना एवढी दिसते, पण नंतर बघा केवढीशी होते भाजी ही. आता ह्याच्यावर आपण एक पाण्याचा हापका मारून घ्यायचा. आणि ही भाजी आता झाकून ठेवून द्यायची. आता आपण ही भाजी परत एकदा मिक्स करून घेऊया. बघा केवढीशी भाजी झाली. मग अशी पूर्ण कढई भरून भाजी होती, आता केवढीशी झाली. आता आपण याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून घेऊया. आणि आता परत एक आपण वाफ काढून घेऊया. ह्या पालेभाज्या मला सगळ्या पर्सनली खूप आवडतात. तुम्हाला पण आवडतात का? तर ना एक तुम्हाला ट्रिक सांगते, ही भाजी कशी शिजली आहे की नाही ते ओळखायची. ह्याच्यामध्ये आपण जी मुगाची डाळ घातलेली असते ती बोटाने चेपवून बघायची. ती इझिली चेपली तर भाजी शिजली आहे, नाहीतर मग अजून वाफ काढायची गरज असते. तर इथे आपली ही भाजी तयार झाली आहे. डाळ पण शिजली आहे चांगली. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.